गद्दार लोक सेना हायजॅक करणार होते, मात्र त्यांना पळून जावं लागलं। भय आणि भ्रष्टाचारामुळे गद्दार लोक पळून गेले, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर टीकास्त्र डागलंय। गुलाबराव पाटील यांच्या आरोपांनंतर संजय राऊतांनी हे उत्तर दिलंय। राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडला होता, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं। सर्वात प्रथम राऊत फुटणार होते, पण ते थांबले, असंही गुलाबराव पाटील म्हणाले। मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस, की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता। तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता। संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले। शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनी एकनाथ शिंदेकडे मांडला। इम्पॉसिबल। अहो त्याला काय त्याचं काय मनावर घेता येते? पळून गेलेलं डरपोक माणूस आहे तो, सोडून द्या। शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी, गद्दार गेले। आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे, हे बरोबर आहे त्यांचं। आणि हे लोक हायजॅक करणार होते, गद्दार लोक, त्यांना शेवटी पळून जावं लागलं। भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे। भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले। गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी, विचारा त्यांना। आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते, मला माहिती आहे, विचारा त्यांना। त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते। आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे, ही दुखणी आहेत किंवा हा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा, त्याला तुम्ही काय